श्री स्वामी समर्थ. मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते. मी सुशीला, अहमदनगरची. गेले 10 वर्षापासून माझ्या आयुष्यात खूप संकट आली, पण स्वामींनी मला त्याच्यातून एकदम असं निभावलं. तर 17 ते 18 वर्षापूर्वी मला डायबिटीसचा त्रास होता. डायबिटीसचा त्रास असल्यामुळं माझं बायपास देखील झालं होतं आणि बायपास झालं होतं तरी माझी स्वामींवर खूप श्रद्धा होती. मी स्वामींची मनापासून सेवा करत होते. तर मागच्या वर्षी आलेला अनुभव हा माझ्या जीवन मरणातून स्वामींनी मला त्याच्यातून बाहेर काढले. तर मागच्या वर्षी मला लघवीचा त्रास सुरू झाला होता आणि त्याच्यासाठी मी डॉक्टरांकडे तपासायला गेले. डॉक्टरांकडे तपासायला गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्हाला 20 ml मूतखडा झाला आहे आणि तो आपल्याला ऑपरेशन करून काढावे लागेल. असं म्हणल्याच्यानंतर मी ऑपरेशनसाठी डॉक्टरांना ठीक म्हणले आणि ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्याच्यानंतर डॉक्टर म्हणले मी माझे प्रयत्न करीन असं म्हणून डॉक्टरांनी मला दिलासा दिला आणि माझ्या पाठीमागे स्वामीच आहे, त्याच्यामुळे मला काही होणार नाही असं मला वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मग मी ॲडमिट झाले आणि डॉक्टरांनी सांगितले की तुमची किडनी पूर्ण निकामी झाली आहे, कारण तो जो खडा आहे तो एकदम किडनीला चिटकून होता, त्याच्यामुळे तुमची किडनी पूर्ण खराब झाली आहे. मी ठीक आहे असं म्हणून ऑपरेशन केले आणि आपल्याला यापुढे एकाच किडनीवर जगावं लागणार आहे, आपलं पूर्ण आयुष्य एका किडनीवर आहे असं मी गृहीत धरून आणि आपल्याला यापुढे तरी पण स्वामींची सेवा करायची असं मनात गृहीत धरून मी माझ्या किडनीचं ऑपरेशन देखील केलं. माझं ऑपरेशन व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर काही दिवस मला बरं वाटलं, पण पुन्हा स्वामींनी माझी परीक्षा बघण्याचं ठरवलं आणि मला लघवीचा त्रास सुरू झाला. त्रास सुरू झाल्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे तपासायला गेले. डॉक्टरांकडे तपासल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या लघवीमध्ये अडथळे येत आहे आणि तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. असं म्हटल्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं. मी केंद्रात गेले आणि स्वामींच्या समोर साकडं घातलं की स्वामी किती दिवस तुम्ही माझं सत्व बघाल, माझ्यावरती किती संकट येणार असं म्हणून मी स्वामींपुढे बसून रडू लागले आणि खूप स्वामींना विनंती केली की स्वामी आता काही करा, पण मला या ऑपरेशनपासून माझ्या या तकलीफपासून आता तुम्ही मला सोडवा, कारण आता मला सहन होत नाही असं म्हणून ते स्वामींपुढे रडू लागले. आणि तिथे गेल्याच्यानंतर मग सेवेकऱ्यांनी त्यांना धीर दिल्याच्या नंतर मग तिथल्या काही सेवा दिल्या आणि त्या घरी आल्या. सेवा त्यांनी मनातून केल्या आणि स्वामींना एकच विनंती करत होते की स्वामी माझं एवढं आयुष्य आहे, आता एवढं फक्त तुमचं नाम घेण्यात माझं जाऊ दे असं म्हणून त्यांनी स्वामींना विनंती करून ते औरंगाबादला तपासायला गेल्या. तपासायला गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी त्यांना तिथं सांगितलं की ऑपरेशनची काहीही गरज नाही आहे, आपण आता गोळ्या औषध चालू करूयात असं म्हणून त्यांनी गोळ्या औषधं सुरू केली. आज ताई पूर्ण ठणठणीत आहेत. बघा, ताईंकडे बघून आपल्याला एकच शिकायला मिळते की त्यांच्या आयुष्यात किती संकट आली, तेवढ्या संकटांना त्यांनी सामना केला आणि तरी स्वामी सेवा सोडली नाही. मग आपल्या आयुष्यात तर अजून काही संकट नाही आहेत, आपण का सेवा सोडायची? जर माझा हा व्हिडिओ आवडला असला तुम्हाला तर मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कारण मी स्वामी अनुभूती नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. जर तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही Amazonवरून विकत घेऊ शकता आणि लवकरच मी स्वामी अनुभूती नावाचं दुसरं पुस्तक लिहिणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचे मी अनुभव नक्कीच लिहीन. ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.